साधं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं म्हटलं तर अनेक तरुण विद्यार्थ्यांना अनेक वेळा पोलीस स्टेशनच्या चक्रा घालावे लागतात, अनेक वेळा नाही तिथं जाऊन ट्रू कॉपी करून घ्यावी लागते, अमुक तमुक. मग जर एखादा गुंड देश सोडून पलायन करत असेल तर त्याचं पासपोर्ट असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल हे काय न होताच गेलं असेल का? एखादा गुंड बाहेरच्या देशात जात असेल तर त्याच्या मग किती मोठी राजकीय असेल किंवा बाकीची शक्ती उभारली असेल हे सर्वसामान्यांना कळत नाही का? सगळं कळतंय, परंतु कळून पण जनतेला एक लक्षात आलेलं आहे की ही राजकारणी असू द्या किंवा ही सगळ्यांची मिलबघत आहे. पोलीस प्रशासन ह्यांच्यावरती उगच आपण पोलीस प्रशासनाला आपल्याला वाटतं की पोलीस प्रशासन हेच अमुक आहे तमुक आहे करप्ट आहे, तसं नाही. आजही 70-80% पोलीस डिपार्टमेंट हे अतिशय प्रामाणिकपणे काम करतं. घेत असतील पैसा, करप्शन कुठल्या क्षेत्रामध्ये नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की माझ्या खिशामध्ये 2 रुपये गेलं पाहिजे, परंतु पोलीस प्रशासन किंवा प्रशासन विभाग असेल ह्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत ते सर्वसामान्य किंवा शेतकरी किंवा गोरगरिबांची पोर आहेत. किती जरी झालं तरी ज्यावेळेस विषय हा गुंडगिरीचा किंवा दहशतवादीचा येतो, सर्वसामान्यांना धोका निर्माण होतोय असं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं त्यावेळेस मात्र हे पोलीस प्रशासन वगैरे कोणत्याही प्रकारचे हायगे करत नाहीत. प्रश्न असतो की त्यांच्यावरती राजकीय प्रेशर आहे. आज पुण्यामध्ये वगैरे इतके मोठ्या प्रमाणामध्ये गुंडांच्या टोळ्या उभा राहिल्या. ह्या गुंडांच्या टोळ्या उभारताना हे जे गुंड आहेत हे गुंड काय असेच तयार झाले नाहीत की मला गुंड व्हायचं आहे आणि मला दहशत करायची आहे, नाव कमवायचं आहे, असं होत नाही. अनेक राजकारणी, अनेक मोठमोठे बिल्डर्स लोक ह्यांच्या संपर्कात हे लोक जातात, ओळख होते आणि त्यानंतर काही पैशाची वगैरे काही देवाणघेवाण असते आणि मग त्या गोष्टी करायच्या असतील तर साम दाम दंडभेदचा वापर करावा लागेल आणि मग हे राजकारणी लोक त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून बरोबर कार्यक्रम करतात. आणि ज्यावेळेस त्या गुंड लोकांवरती ज्यावेळेस वाईट वेळ येते त्यावेळेस मात्र ही लोक पसार होतात, कोणतीही मदतसुद्धा करत नाही आणि त्यानंतर उरतो तो म्हणजे फक्त आणि फक्त पश्चाताप, रिग्रेट, पश्चाताप. निलेश गायवळ किंवा त्यांचे बंधू सचिन गायवळ हे तर 30 वर्ष सर होते. 2024ला राम शिंदे सर यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा सचिन गायवळ यांचं भाषण झालेले अनेक वेळा सोशल मीडियावर ते पाहायला मिळतात. ते गुंड आहेत का? त्यांची दहशत आहे का? त्यांनी अनेक कृत्य केलीत का? तर केलीत. ती सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेले आहेत. परंतु त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पहिल्यांदा बघितल्यानंतर वाटत नाही की लोक ह्या प्रवृत्तीचे असतील. अनेक पैशाचे आमिष किंवा सत्ता किंवा मोठं होण्याचे आमिष कोणी तर दाखवत असताना त्या नादामध्ये शिकून सवरून सुद्धा लोक अशा पद्धतीनं चुकीच्या मार्गाला जाऊन बाद होतात. आयुष्य वाया जातं. आयुष्य घडवण्यासाठी आयुष्य जातं, पण आयुष्य बिघडवण्यासाठी आयुष्याचा एक क्षणसुद्धा पुरेसा आहे आणि त्याच पद्धतीनं झालेलं आहे. निलेश गायवळ याच्याकडून जी लोक काम करून घेत होती त्यातील कोणतरी पुढे येते का? तर नाही. धाराशिवमधील माजी मंत्री ह्याच्या खंडणी किंवा हप्ता गोळा करण्याचं काम निलेश गायवळ करत होता वगैरे असं दिसतं, असं काय बोललं जातंय. पवन चक्क्याच्या खंड्या गोळा करण्याचं काम त्याच्याकडे होतं वगैरे असं दिसतं किंवा असं बोललं जातंय. मग त्या एकाच मंत्र्याचं असू शकतं का? तर अशा पद्धतीनं अनेक मंत्री, अनेक आमदार, खासदार यांची कामं निलेश गायवळ करून देत असेल ना. आणि ही राजकारणी ही नालायक विकृती असतात. एखादा आपल्या फायद्यासाठी एखादी गोष्ट आपल्या एखाद्या ठिकाणी आपला फायदा आहे असं ज्यावेळेस राजकारण्यांच्या, पॉलिटिशियनच्या लक्षात येतं त्यावेळेस ती लोक त्यांच्या बरोबर सानिध्यात जातात आणि ह्यांनाही त्या पद्धतीनं हवे असते आमिष आणि मग दोघांची मिलीभगत होऊन अशा पद्धतीनं गोष्टी घडत असतात. हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली असेल, इतक्या आजपर्यंतच्या गोष्टी पचवल्यात, इतके मर्डरचा प्रयत्न असतील, खून असतील. निलेश गायवळ हा मकोकामध्ये अमरावतीच्या जेलमध्ये होता, तो बाहेर कसा आला? त्याला रिव्हॉल्वरची लायसन कशी मिळाली? तो बाहेर कसा परदेशात पळून गेला? इतकं संबंधित की जनता दूधखुळी नाही. परंतु एक झाले काय, जनतेला पोट भरण्यासाठी जितकी मजबुरी आहे जनतेची की एक दिवस जर सर्वसामान्य माणूस यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी किंवा आंदोलनात एका दिवशी उतरला तरी त्याच्या घरचं सगळं बिघडतंय. इतकी परिस्थिती या राज्यकर्त्यांनी जनतेची बनवून ठेवलेली आहे. पंचनामं, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, पाऊस, घरातली हानी,
घरातल्या लहान मुलांचा शिक्षणाचा खर्च, लग्नांचा प्रश्न, ह्याच्यामध्ये सर्वसामान्य 95% जनता अक्षरशः प्रचंड त्रस्त आहे. आणि ह्यामुळे ह्या गोष्टीवरती बोलण्यासाठी किंवा आंदोलन विरोध करण्यासाठी कोणाला वेळ नाही. सगळं कळतंय जनतेला, परंतु करूनही पर्याय नाही. कारण ज्याच्या त्या जबाबदारीचा प्रश्न आहे. हे सगळं एक आहे. हे पुढारी, हे नेते, हे ह्याला पळून लावणारे गुंडांना तेच असतात, त्यांना बाहेर काढणारे तेच असतात, पुन्हा आत टाकणारे तेच असतात. थोडंफार वळवळ करायला लागला कसं असतंय, गुंड लोक असतात त्यांनाही पुन्हा हळूहळू समाजसेवेचा राजकारणाचा कंड येतो. आणि मग तो कंड आला की राजकारण्यानं वाटतं की आपल्या पुढं जाईल, मग त्याचा कंड जिरवायचा आणि मग बरोबर अशा पद्धतीनं त्याचा कार्यक्रम त्याला लावायचा, असे असतं. आणि ह्यामधून ना एक गोष्ट नक्की आहे, जनता फार शहाणी झालेली आहे. ह्या गुंड लोकांच्या वगैरे नादी लागत नाहीत. आता अनेक जणांचे ह्याने जमिनी हडपले असतील समजा, किंवा प्लॉट्स. लोकांचं अतिशय योग्य आहेत लोक. जनतेला किंवा लोकांना सर्वसामान्य नाव ठेवण्यात काही अर्थ नाही. लोक शहाणे झालेत. माझी एक 50 लाखाची प्रॉपर हडप मी माझ्या मुलांना सुशिक्षित करीन किंवा मी अजून काहीतरी कष्ट करीन, पण ह्यांच्या विरोधामध्ये भांडण करून माझ्या आयुष्याचं बरं वाईट किंवा मी वेळ वाया घालवणार नाही. 5-25 लाख रुपये मला प्रॉपर्टी गेली वगैरे, ठीक आहे, ह्यांच्या नादी लागायचं नाही, राज्यकर्त्याच्या नादी लागायचं नाही. वेळ प्रसंगी मतदानाला नाही गेलं तरी चालेल. असं पण नावाला लोकशाही असो आहे. लोकशाही प्रत्यक्षात कुठं झिरपले. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील जी लोकशाही होती ती लोकशाही आजच्या राजकारण्यांनी पाळली नाही. आणि त्यामुळं जनतेच्या ठिकाणी योग्य आहे. हे हजारो कोटी रुपयांची लुटमार चालू आहे, सगळं आहे. शेवटी कसं आहे, एक स्टेज अशी येते आयुष्यामध्ये की त्यानंतर सर्व काही मिळालं, घर, प्रपंच, पोटापाण्याला खायला चांगल्या गोष्टी झाल्या की माणसाला पुन्हा काही फार लागत नाही. परंतु ही जी विकृत आणि राक्षसी मानसिकतेची लोक जन्माला आलेली आहेत, त्यांना आयुष्यभर असंच करू वाटतं आणि त्याच्यामध्ये ऱ्हास नक्की असतो. काही जरी झालं, कानून हात बडे होते, कर्म तिथंच येतात, हे खरं आहे. ही सगळी आता लाईन अडकत जाणार आहे. परंतु याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की हे असंच होत नाही. हे सगळं ठरवून असते, काढायचं बाहेर, पुन्हा आत टाकायचं. यांना जनतेला सगळं कळतंय, परंतु जनतेला वेळ नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि असा चाळे करण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.